पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशांमधील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. युद्धविराम झाला तरी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव कायम. कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम. दर जवळपास 3.5% वाढले. केरळमधील मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा तिढा अजूनही सुटेना. काँग्रेसमध्ये के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांच्यात चढाओढ. विलंबावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. बंधू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी. खरातसोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरूनही सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. क्षुल्लक कारणांमुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या 27 ओबीसी जातींचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दखल. माझाचा इम्पॅक्ट. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. 20 जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत निर्णयाची अपेक्षा. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा सरकारला पुरस्कार परत करण्याचा गंभीर इशारा. जमिनीच्या वादातून उषा चव्हाण संतापल्या. फेसबुकवर पोस्ट लिहित व्यक्त केली नाराजी. मुंबई इंडियन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय. अखेरच्या बॉलवरती सामना फिरवला. आयपीएलमधून मुंबई इंडियन्स बाहेर. प्ले ऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात.